नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथं स्टेप बाय स्टेप आपण बेसिक मेकअप कसा करायचा, साडीवरती इथं सिंपल असा मेकअप कसा करायचा हे दाखवलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात आधी मी इथं सेटिंग स्प्रे अप्लाय करून घेतलेला आहे. त्यानंतर मी इथं पॉन्ड्सचं लाईट वेट मॉइश्चरायझर अप्लाय केलेलं आहे. तुम्ही कधीही मेकअप करताना मॉइश्चरायझर अप्लाय करा. त्यामुळे काय होतं, तुमचा जो मेकअपचा बेस आहे तो व्यवस्थित अप्लाय होतो आणि व्यवस्थित ब्लेंडसुद्धा होतो. त्यानंतर मी इथं मॉइश्चरायझर आहे ते व्यवस्थित असं स्किनमध्ये मुरवून घेत आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रायमर. प्रायमरसुद्धा तुम्हाला इथं अप्लाय करायचा आहे. काही जणांना खूप असं ओपन पोर्स असतात स्किनवरती. ओपन पोर्स असल्यामुळे तुमचा जो बेस आहे तो व्यवस्थित सेट होत नाही. त्यामुळे तुम्ही प्रायमरसुद्धा नक्की अप्लाय करा. जिथं जिथं तुम्हाला ओपन पोर्स आहे तिथं तिथं तुम्ही प्रायमर अप्लाय करून घ्यायचं आहे. अगदी थोडंच तुम्हाला इथं प्रायमर अप्लाय करायचं आहे. त्यानंतर मी इथं गुड वाईबचं लिप बाम अप्लाय करत आहे. इथं मी मेबलिन फिटमीचं फाउंडेशन वापरत आहे. माझी इथं स्किन टाईप आहे ती ऑइली स्किन टाईप आहे आणि माझा जो शेड आहे तो मीडियम शेड आहे. हे जे फाउंडेशन आहे ते डेली वेअरसाठी एकदम बेस्ट असं फाउंडेशन आहे. तुम्हाला इथं फुल कव्हरेजसुद्धा देतं हे फाउंडेशन आहे ते. आता मी इथं डॉट डॉट करून संपूर्ण चेहऱ्यावरती आणि मानेवरती फाउंडेशन अप्लाय केलेलं आहे. तुम्ही इथं ब्युटी ब्लेंडरने सुद्धा जे फाउंडेशन आहे ते ब्लेंड करू शकता. मी इथं फाउंडेशन ब्रश वापरलेला आहे. इथं मी ब्रशच्या सहाय्याने डॅब डॅब करत संपूर्ण चेहऱ्यावरती ब्लेंड करून घेत आहे जे फाउंडेशन आहे तो. तुम्ही इथं ब्युटी ब्लेंडर वापरला तरीसुद्धा चालतं. ब्युटी ब्लेंडरने सुद्धा एकदम छान असं ब्लेंड होतं जे फाउंडेशन आहे ते. मी इथं मेबलिनचंच कन्सिलर वापरत आहे. हे कन्सिलरसुद्धा एकदम छान असं कव्हरेज देतं. तुमची जी अंडर आय डार्क सर्कल आहे ते सुद्धा इथं कव्हर करतं हे कन्सिलर आहे ते. आणि इथं तुम्हाला नॅचरल लुकसुद्धा देतं कन्सिलर. त्यानंतर मी इथं ब्युटी ब्लेंडरने कन्सिलर आहे ते ब्लेंड करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथं आयब्रोना शेप देण्यासाठी स्विस ब्युटीचं मी इथं 2 in 1 पॅलेट वापरलेलं आहे. हे पॅलेट आहे हे सुद्धा इथं खूप यूजफुल आहे. तुम्ही ह्या पॅलेटने आयब्रो शेप देऊ शकता. आणि त्यानंतर ह्याच पॅलेटमध्ये आहे ते आयलाइनर, लिक्विड जे आयलाइनर आहे ते सुद्धा ह्याच पॅलेटमध्ये आहे. 2 in 1 प्रोडक्ट आहे आणि यूजफुलसुद्धा आहे. तुम्ही हे परचेज करू शकता आणि हे इतकं महागसुद्धा नाही. तुम्हाला एकाच पॅलेटमध्ये आयब्रो पेन्सिल आणि लिक्विड आयलाइनर मिळतं. आता मी इथं दोन्ही साईडच्या आयब्रोजना शेप देऊन घेतलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आयशॅडो. आयशॅडोसाठी मी इथं लाईट ग्रीन कलर वापरलेला आहे. आयशॅडो आहे तो इथं तुम्ही व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचा आहे. मी त्यानंतर मी इथं त्याच कलरचा ग्लिटर इथं यूज केलेला आहे. ग्लिटर आयशॅडो इथं अप्लाय करून घेतलेला आहे. मी इथं बोटानेच आयशॅडो अप्लाय केलेला आहे. त्यानंतर मी इथं इनर कॉर्नरला थोडंसं लाईट असलेलं ग्लिटर आयशॅडो अप्लाय करून घेतलेला आहे. त्यानंतर इथं एक्स्ट्राचे जे आयशॅडो आहे ते रिमूव्ह करून घ्यायचं आहे. आता मी इथं स्विस ब्युटीचं आयलाइनर अप्लाय करत आहे. लिक्विड आयलाइनर इथं लावून घेत आहे. मी इथं छोटेसे विंग दिलेले आहे आईजना. त्यानंतर इथं विंग्सना परफेक्ट असं शेप येण्यासाठी मी इथं कन्सिलरसुद्धा यूज केलेलं आहे. तुम्ही एक ब्रशच्या सहाय्याने जे कन्सिलर आहे ते इथं अप्लाय करायचं आहे. त्यानंतर मी इथं फेसेस कॅनराची काजळ पेन्सिल अप्लाय केलेली आहे.
त्यानंतर मस्कारा आहे तो सुद्धा इथं मेबलिनचाच यूज केलेला आहे. मेबलिनचे प्रोडक्ट आहेत ते इथं अफोर्डेबलसुद्धा आहेत आणि मीडियम स्किन टोनसाठी सुद्धा एक चांगला असं प्रोडक्ट आहेत. त्यानंतर मी इथं लिप लायनरने ओठांना शेप देऊन घेत आहे. मी इथं लॅक्मेची लिपस्टिक वापरलेली आहे. मरून कलरची लिपस्टिक इथं लॅक्मेची वापरलेली आहे. नेक्स्ट आहे इथं ब्लशसुद्धा मी इथं अप्लाय केलेला आहे. मीडियम स्किन टोनसाठी हा जो ब्लश कलर आहे तो एकदम परफेक्ट असा आहे. शुगर कॉस्मेटिकचा कोरल क्लायमॅक्स हाचा शेड आहे. त्यानंतर मी इथं काउंटरसुद्धा करून घेत आहे. जो फेस आहे तो मेकअप केल्यामुळं काय होतं, काही जणांचा फेस आहे तो थोडासा मोठा वाटू शकतो आणि फेसला कोणतंही स्ट्रक्चर येत नाही. त्यामुळे तुम्ही काउंटर करायचं. काउंटर केल्यामुळं फेस आहे तो स्लिम दिसतो आणि एक फेस आहे ते इथं लुकसुद्धा चांगलं येतं तुमच्या फेसचा. त्यानंतर मी इथं लिपस्टिकनी जी टिकली आहे ती इथं काढून घेतलेली आहे. आता हा आहे फायनल लुक. तुम्ही इथं हेअरस्टाईलसुद्धा करू शकता. मी इथं हेअरस्टाईल बनवलेली नाहीत. जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.